फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या। सरकार माय बाप न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, सरकार माय बाप न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, फडणवीस साहेब न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, फडणवीस साहेब न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या। आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। स्वर्गीय राजेश कोरकाने मित्रमंडळ, नातेवाईक आणि गावकऱ्याच्या वतीनं अंबड तहसीलदार मार्फत निवेदन। अंबड तालुक्यातील रुई गावातील स्वर्गीय राजेश कोरकाने हत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असून गावकऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी स्वर्गीय राजेश कोरकाने मित्रमंडळ समस्त ग्रामस्थ रुई व नातेवाईकाच्या वतीने अंबड तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आलं। हे निवेदन माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक मराठवाडा, जिल्हाधिकारी जालना आणि पोलीस अधीक्षक जालना यांना तहसीलदारांच्या मार्फत पाठवण्यात आले। निवेदनात आरोपीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासनाने विशेष पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणी संपूर्ण प्रकरण निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून पीडित कुटुंबाला आवश्यक सुरक्षा देण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली असून याशिवाय स्वर्गीय राजेश कोरकाने याच्या आईवडिलांना संजय गांधी निराधार योजनेत समावेश करण्यात यावा अशी भावनिक मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे। निवेदन देताना परिसरात घोषणाबाजी परिसर दणाणून गेला होता। तर राजेश कोरकाने यांना न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशा घोषणांनी वातावरण तापले होते। नागरिकाच्या भावना तीव्र असल्याचे यावेळी दिसून आले। सदर निवेदन अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्वीकारले असून संबंधित मागण्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी समुदायाला दिले आहे। आरोपीला सजा झालीच पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टात झालीच पाहिजे, राजेशला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला अंडर ट्रायल केस झालीच पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस झालीच पाहिजे, राजेशला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, सरकार माय बाप न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, सरकार माय बाप न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, फडणवीस साहेब न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, फडणवीस साहेब न्याय द्या, न्याय द्या, राजेशला न्याय द्या, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। लता विष्णू कोरकाने, मी राजेशची बहीण आहे। 14 तारखेला राजेशचा काहीही गुन्हा नसताना त्यांनी राजेश लग्न समारंभामध्ये वरात ते पंक्तीला वाढत होता, अक्षदावी वाटत होता, परंतु त्यांनी गोड बोलून राजेशला बोलावून घेतलं आणि राजेशकडूनच पैसे घेतले आणि त्याची दारू पिले आणि राजेशला जिल्हा परिषद शाळेपासून त्याच्या मागे लागले। येशीपर्यंत ते गाडीवरच होते आणि तिथून मग जेव्हा राजेशला येशीपासून वर चढायला लागला तेव्हा त्यांनी चाकू फेकला। राजेशला मानावर लागला तरीही राजेश धाव घेत होता घराची, परंतु जेव्हा घराची धाव घेत होता तेव्हा त्यांनी तिघजण गाडीवर होते, त्याचे वडील त्यांच्या मागे होते की कोणी मध्ये पडू नये म्हणून। तर जेव्हा घराकडे धाव घेत होता तेव्हा त्यांनी गाडीमध्ये आडी लावली। मग राजेश राजू बांगरच्या घराकडे धाव घेतली आणि पळू लागला। तर समोरून उडी टाकावी तिकडे वाट होती, परंतु मध्ये काटे असल्यामुळे राजेशला घराकडे पळताच आलं नाही, त्याची उडी गेलीच नाही। मग मध्येच त्या काट्यामुळे त्यांनी त्या तिघाजण वार करत होते, त्याचे वडील मध्ये कोणी येऊ नये म्हणून तिथंच उभे होते। तर त्याला एवढे वार केले, 21 ते 22 त्याच्या अंगावर वार करून त्यांनी असे राजेशच्या मानापाशी इकडून चाकू घातला तर इकडचा कान तुटून पडला होता। राजेशच्या हात तोडला होता आणि शरीराची तर कोणती अवस्था केली होती ते आम्ही तर बघितलं, एवढे बघूच वाटत नव्हतं, एवढं केलं होतं त्यांनी। तर मग राजेशला न्याय मिळाला पाहिजे, मोकोका कायदा त्यांना लागू झाला पाहिजे, हायस्ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। राजेश जसा आयुष्यातून निघून गेला तसाच ते आयुष्य जगले नाही पाहिजे, तुरुंगवासातच त्यांना
तुरुंगवासच झाला पाहिजे किंवा फाशीची शिक्षा, एवढीच आमची पूर्ण गावकऱ्याची आणि माझ्या परिवाराची विनंती आहे. एवढीच आमची मागणी आहे. आमचा पुतण्या राजेश कोरकाने याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे तहसीलदार साहेबांना निवेदन यासाठी दिले की आमच्या राजेशचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी राक्षसी प्रवृत्तीने त्याचा खून केलेला आहे, त्यांना कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर व्हावी याकरता आम्ही प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे. कायदा त्यांच्यावर लावण्यात यावा. तसेच ही जी केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावी आणि आमच्या सर्व कुटुंबाला प्रशासनाने संरक्षण द्यावे. कारण आम्हाला धमक्यावर धमक्या येत आहेत, त्यामुळे आम्हाला संरक्षणही द्यावे आणि जे हत्यारे आहेत त्यांना कठोरातली कठोर अशी शिक्षा व्हावी अशी आमच्या कोरकाने कुटुंबीय आणि सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. तुमचं नाव? परमेश्वर नारायणराव कोरकाने. राजू हा माझा पुतण्या होता. गावामध्ये राजेश कोरकाने यांची 14 तारखेला निर्घृण हत्या झालेली आहे. त्या दिवशी मी स्वतः गावात होतो. ज्यावेळेस ती घटना घडली त्याच्यानंतर मी 5 मिनिटांनी तिथं गेलो. राजेश मृत अवस्थेत सापडला. इतके भयानक वार केलेले होते कोयत्यानी, चाकूना, तलवारीना. ते पाहिल्याच्या नंतर माझं मन असं हिलावून गेलं आणि ही घटना डबल घडली नसती, कारण माझ्या गावात 1 महिन्यापूर्वीच पहिला एक मर्डर पडला होता. त्यामध्ये एका आरोपीला जामीन मिळाला. त्याच्यामुळं ह्या आरोपींची जराशी दहशत वाढली की त्यांना वाटतं की मर्डर केल्याच्या नंतर आपण 1-2 महिन्यात सुटून येऊ शकतो. त्यामुळं प्रशासनाचा जर याच्यावर वचक राहिला असता तर ही घटना मला वाटतं घडलीच नसती माझ्या गावात. आणि आरोपीला मुळशी पॅटर्न करायचा होता गावामध्ये, जेणेकरून त्या दिवशी लग्न होतं. आणि मुळशी पॅटर्न असा आहे की त्या आरोपीला स्वतः त्या लग्न समारंभात मारायचं होतं असं मला काही लोकांनी तिथं कळवलं. पण राजेश त्या भीतीनं पळून गेला आणि तो पुढं चलत होता आणि त्याच्यावर आरोपींना सपासप वार केले. माझी एकच शासनाला विनंती आहे, नवीन SP साहेबाला एक विनंती की माझ्या तीर्थापुरी पोलीस स्टेशनला एक उत्कृष्ट अधिकारी द्यावा, जेणेकरून आरोपीवर आणि गावातील लोकांची शांतता राहील, त्यांच्यावर वचक बसन आणि माझ्या गावात एक पोलीस चौकी देण्यात यावी ही मी शासनाला नम्र विनंती करतो. जेणेकरून माझ्या गावामध्ये यानंतर तरी कुठल्या प्रकारची हत्या किंवा अवैध धंदे यावर आळा बसन. आणि पोलीस प्रशासनाला माझी एकच विनंती की वेळोवेळी माझ्या गावात व्हिजिट करावा, कारण माझ्या गावात कमी जास्त 200 लोकांकडं नुसते शस्त्र सापडते. लहान लहान मुलाकडं 10-5 रिव्हॉल्वर असू शकतात गावामध्ये, अशी प्राथमिक अंदाज ह्या लोकांच्या माहितीनुसार मी बोलतोय. आणि त्यामुळं गावावर वचक नाही, यामुळंच ही घटना घडतात. त्यामुळं राजेशला न्याय मिळाला पाहिजे. अंडर ट्रायल केस चालली पाहिजे. आरोपीला जामीन कसल्याही पद्धतीचा भेटला नाही पाहिजे आणि कोरकाने कुटुंबाला पोलीस संरक्षण तात्काळ देण्यात यावं. जर पोलीस संरक्षण दिलं नाही आणि त्या जर कुटुंबातल्या कोण्या माणसाला जर इजा झाली तर याला प्रशासन जबाबदार राहील, एवढं मी बोलतो. माझं नाव तात्यासाहेब राजगुरू, माजी सरपंच रुई. आमच्या गावामध्ये राजेश कोरकाने यांची निर्घृण हत्या झालेली आहे. या मारेकऱ्याला कठोर शिक्षा करण्यात यावं किंवा फास्टॅग चालून त्यांना कठोर ती शिक्षा करण्यात यावं, एवढीच मी बोलतो आणि ते थांबतो. तुमचं नाव? आनंद पुंडलिक मगरे, शालेय व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शाळा रुई, अध्यक्ष. वडीलधारे असतील हे सर्व गावचे गाव आज रुई गाव इथं आलेलं आहे. पण प्रशासनाला एवढंच सांगेल की न्याय देण्याचा आपण प्रयत्न करावा, हीच त्यांना विनंती करेल. मी माझ्या वतीनं आपल्या अंबड बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत ही चौकशी आम्ही घेऊन जाऊ तिथं मुंबईपर्यंत. त्यांना आज जे गृहमंत्री आपले राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांना ही विनंती करू की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि त्याच्यावर मोका अंतर्गत गुन्हा लावा, ही त्यांना विनंती करण्याला आम्ही जाऊ, एवढं मी गावकऱ्यांना आश्वस्त करतो. आणि माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं राजेशला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.